नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तर आता पावसाळा सुरू आहे आणि या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कातळावरचं पाणी एकत्र होऊन ते उंचावरून जेव्हा पडतं तेव्हा त्याचं धबधब्यामध्ये रूपांतर होतं आणि असे धबधबे पाहायला अतिशय मनमोहक वाटतात आणि नेत्रांना सुखावणी देणारे असतात. तर असाच एक सुंदर धबधबा पाहायला आज आपण जातोय. आपल्या गावापासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर असणारं रानपाट गाव. तर त्या रानपाट आणि उक्षी यांच्या सीमेवर असणारा धबधबा म्हणजे उक्षी रानपाट धबधबा. सद्यस्थितीत तो खूप प्रसिद्ध असा धबधबा आहे आणि त्याच्या जलधारा या खूप उंचावरून पडत असतात. तर असा सुंदर धबधबा पाहण्यासाठी आपण जातोय. आपल्यासोबत 3 मित्र असणार आहेत आणि ते आपण चौघं मिळून जातोय उक्षी रानपाटच्या धबधब्यावर. तर आपल्यासोबत आपले 3 मित्र आहेत. इथे आहे पप्या गॉगलमॅन आणि इथे गिरीश सर, ते आधीच हसतायत, आणि इथे आहे पतू. तर असे आम्ही चौघे मिळून जातोय उक्षी रानपाट धबधबा पाहायला. नक्कीच जास्त उंचावरून पडणारा धबधबा आहे आणि प्रवाहित झाला आहे. तर बघायला आता आपण जाऊया उक्षी धबधब्यावर. इथून साधारण आपल्या इथून 30 किलोमीटर अंतर आहे. इथून पहिलं आपण जाणार जाकादेवी, त्यानंतर मग जाकादेवी बाजारपेठेच्या पुढे गेल्यानंतर थोडंसं डावीकडे वळणार भातगाव रोड, त्यानंतर मग रानपाटच्या दिशेने निघणार. चला प्रवासाला सुरुवात करूया. तर आता आपण जाकादेवीमध्ये येऊन पोचलो आहोत. आपल्या मालगुण गणपतीपुळेपासून जाकादेवीचं अंतर आहे 15 किलोमीटर आणि ही जाकादेवीची मुख्य बाजारपेठ आहे. जाकादेवी मुख्य बाजारपेठ सोडल्यानंतर थोडंसं पुढे आलो की इथे एक डावीकडे रस्ता जातो. तो हेदवी गुहागरच्या दिशेने जातो. तर त्या डाव्या बाजूने आपल्याला वळायचं आहे. गुहागर आबलोली भातगावच्या दिशेने हा रस्ता जातो. इथून बरोबर डावीकडे वळल्यानंतर बरोबर 4 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे. तर 4 किलोमीटर सरळ पुढे आलं की 2 रस्ते लागतात. एक डावीकडे जातो तो भातगावच्या दिशेने जातो आणि उजवीकडे जातोय तर तो फुणगुस डिंगणी रानपाटच्या दिशेने जातोय. तर आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. तर उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने आपण सरळ जातोय. तर आता वाजलेत 9:15 आणि ह्या रस्त्यावर एक झाड इथे उन्मलून पडलंय. म्हणजे 4 व्हीलर वगैरे जात आहेत तशा, पण पावसाळ्यात अशी थोडीशी दुर्दशा आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे पावसाळ्यातून प्रवास करताना जरा जपून आणि सावधगिरीने करा, कारण इथे एक झाड पडलंय. बरोबर तुम्ही उजवीकडे वळता म्हणजे फुणगुस डिंगणीच्या दिशेने वळता तिकडे, आणि बरोबर जिथून आपण उजवीकडे वळलो तिथे बरोबर 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला 2 रस्ते लागतात. एक डावीकडे जातो तो फुणगुस डिंगणीच्या दिशेने जातो, म्हणजे ही ऑटो जाते तिकडे, हा बघा, आणि आपल्याला सरळ जायचं आहे. सरळ हा जातो रानपाटच्या दिशेने. तर थोडंसं पुढे आल्यानंतर म्हणजे साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 रस्ते लागतात. एक डावीकडे जातो तो परचुरी संगमेश्वरच्या दिशेने जातो आणि सरळ रस्ता जातो तो रानपाटच्या दिशेने जातो. तर हा जो सरळ रस्ता जातोय म्हणजे उजवीकडे जाणाऱ्या रस्त्याने आपल्याला सरळ पुढे जायचंय. वामन गोविंद पटवर्धन हायस्कूल पोचरी, तर इथे हायस्कूल आहे. म्हणजे पोचरीतून जातोय आपण. त्या बाजूला परचुरी आली डाव्या बाजूला आणि ह्या बाजूला पोचरी. म्हणजे पोचरी मार्गे सरळ आपण रानपाटच्या दिशेने प्रवास करतोय.
तर इथे तीव्र उतार आता चालू झालेला आहे आणि इथे एक मोठं डावीकडे वळणारं वळण देखील आहे. येताना जरा सावकाश या, मध्ये मध्ये रस्ते देखील खराब आहे. तर तीव्र उतार आपण उतरतोय आणि इथे एक 2 रस्ते लागतात. एक डाव्या बाजूला जातोय तर तो ओसरी राम मंदिराच्या इथे जातोय आणि आपल्याला उजव्या बाजूच्या दिशेने सरळ पुढे जायचं आहे. इथे ग्रामदैवत ओचरी श्री मानाई वाघजाई आणि रवळनाथ. तर आता आपण पुढे आलोत आणि 2 रस्ते लागले. एक उजव्या बाजूला जातो तो करबुडेच्या दिशेने जातो, इथे टॉवर आहे, आणि डाव्या बाजूला जातो तो रानपाटच्या दिशेने जातो. तर आपल्याला डाव्या बाजूच्या जो रस्ता जातोय तर तिथून जायचं आहे. आणि डाव्या बाजूला उंच दरी आहे आणि रस्ता देखील अरुंद आहे. येताना जरा सावकाश या. तर रानपाटचा हा बस स्टॉप आहे आणि इथे पूर्ण प्राथमिक मराठी शाळा रानपाट आणि इथे ग्रामपंचायत आहे. तर इथून सरळ जो रस्ता जातोय तर त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे. इथे 2 मंदिरं देखील आहेत. इथे एक आहे आणि खालच्या बाजूला एक आहे. तर हा डांबरी रस्ता मर्यादितच आहे आणि यापुढे जो रस्ता आहे तर तो पूर्णपणे कच्चा आहे. मोठमोठ्या दगडी आहेत. जरा येताना सावकाशच या. तर हा रस्ता पूर्ण कच्चा आहे, मोठमोठ्या दगडी आहेत, तेव्हा बाईक वगैरे आणताय ना तर सावकाश या. तर जरा गाडी चालवताना कसरतच करावी लागते, कारण रस्ता बघा दगडी वर आल्यात. पाप्या अतिशय सावधतेने आणि एकदम सावकाश जातो. तर थोड्याशा कच्च्या रस्त्याने मी पुढे आलो. पाप्या वगैरे पुढे गेलेत आणि थोडंसं इथे पार्किंगचा थोडासा इश्यू आहे. म्हणजे तुम्ही जर 4 चाकी वाहन आणत असाल तर तुम्हाला जी ग्रामपंचायत आहे किंवा जी तिथे शाळा आहे तर तिथेच तुम्हाला ती पार्क करावी लागेल आणि इथून मग पुढे चालत जावं लागेल. तर या रस्त्याने आपण असे आलो आणि इथे जिथे थांबण्याची वेळ आहे इथे बाईक पार्क करू शकता तुम्ही. इथे बाईक पार्क करून इथून मग या रस्त्याने खाली आपल्याला आता चालत जावं लागणार आहे. तू काय चाललंय? शेतात जातोय कामाला? तर रेनकोट आहेत तर ते तू या पिशवीत ठेवणार आहे. चला इथून आता आपण खाली मार्गस्थ होऊया. तर या रस्त्याने आता आपण पुढे चाललोय. बऱ्यापैकी मोठी पायवाट आहे आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली आहे. चला आता आपण आपल्या मंडळींसोबत पुढे जाऊया. फक्त जाताना सावकाश जा, कारण थोडंसं स्लिपरी एरिया कुठे तयार झालेला असतो, त्यामुळे जाताना जरा सावकाश जा आणि काळजी घ्या. तर इथून आपण आलो आणि आपल्याला जायचं आहे खाली. पण इथे आल्यावर थोडंसं 2 रस्ते लागतात. एक पायवाट लागते छोटीशी जो शॉर्टकट आहे आणि हा लॉंगकट आहे, थोडासा मोठा रस्ता आहे. तर आपल्याला इथून जायचं आहे. ए हबीबी चलो इधर से कभी भी. तर हा शॉर्टकट आहे, पण जरा या शॉर्टकटने जपून या. कधी कधी काही शॉर्टकट्स हे थोडंसं मागडे ठरू शकतात, कारण हा तीव्र उतार आहे, त्यामुळे इथून आपल्याला सावकाश जायचं आहे. थोडीशी घसरण आहे इथे, हे बघा. आणि आमचा शेतावर चाललेला मित्र जर तुमच्यासोबत वयस्कर व्यक्ती असतील तर हा शॉर्टकट पकडू नका. तुम्ही त्या बाजूने सरळ जाऊन असे पुन्हा याल. तर आपण जो शॉर्टकट पकडलाय तो तसा तीव्र उताराचा आहे आणि आपली मंडळी बघा येत आहेत.
तीव्र उतार. तर आपण या शॉर्टकटने आलो आणि जो मगाशी रस्ता दाखवला तर तो इथून आला आणि ह्याच रस्त्याला जॉईन आला. म्हणजे दोन रस्ते इथे एकत्र होऊन एक रस्ता पुढे जातो, तो थेट धबधब्याच्या दिशेने. तर थोड्याच वेळात निसर्गातला एक अद्भुत चमत्कार पाहायला तुम्ही सर्वजण सज्ज व्हा. हे बघा, थोडंसं चालत यावं लागतं, पण बऱ्याच वेळाची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे. चला, सुंदर नजारे पाहायला तयार व्हा. आणि आपली प्रतीक्षा आता संपुष्टात आलेली आहे आणि आपल्या समोर आहे निसर्गाचा अद्भुत चमत्कार, उक्षी रानपाट धबधबा. तर आपण या बाजूने आलो. या बाजूने आल्यावर डाव्या बाजूने लाजूळ सुरंग आहे आणि त्या बाजूला आहे रानपाट सुरंग, रानपाट बोगदा. हा पूर्ण ट्रेनचा ट्रॅक आणि या बाजूला सरळ उक्षी रानपाट धबधबा. तर मुंबईकडून येणारी जी ट्रेन आहे तुतारी एक्सप्रेस, तिचा लाईट दिसतोय बघा. तुतारी एक्सप्रेस. तर हे काका आहेत, तर त्यांनी बरीचशी इथली साफसफाई केली आहे आणि आम्ही आलो होतो तर ते म्हणाले मी साफसफाई केली आणि पत्तू आमचा स्वतःहून तयार झाला की हे झाड वगैरे तो थोडंसं साफ करतो, जेणेकरून जे ट्रेनमधून यात्री जातात, प्रवासी जातात, तर त्यांना व्यवस्थित हा धबधबा पाहता यावा. पत्तू आणि पप्या इथे पुढे सरसावलेत समाजकार्य करण्यासाठी. थोडंसं हे झाड धबधब्याच्या समोर येतं अगदी ट्रेनमधून जाताना, त्यामुळे ते हे झाड साफ करणार आहेत. झाड साफ करतोय. काय म्हणाल तुम्ही या धबधब्याविषयी? शब्दच सुचत नाही आहेत. तर कोकणातला दूधसागर म्हणावा लागेल. म्हणजे कोकणात जे उंच धबधबे आहेत त्यापैकी हा एक धबधबा आहे. हो, तर थोडीशी साफसफाई आमच्या मित्रांकडून इथे होते. दोघंही प्रथमेश या कार्याला हातभार लावत आहेत. थोडंसं रान साफ करतोय पप्या. इथे मला वाटतंय बरेच दिवस तो बॅट बॉल खेळला नाहीये आणि बॅट बॉल खेळण्याचा अनुभव तो इथे घेतोय. ये लगा षटकार, ये लगा बाउंड्री. पप्या, बाउंड्री किती मारल्यास? आणि पत्तूने आणि पप्याने मिळून, दोघांनी मिळून एवढा एरिया साफ केला. हा, किती षटकार मारलेस? षटकार चौकारांची आतिषबाजी करताना पाहायला मिळाला पप्या इथे. पूर्ण आहे बघा, षटकार चौकार मारून
थंडावलाय. पण हे खरं आपण साफ केलं पाहिजे. ते आहेच. आपल्या कोकणच्या गोष्टी आपण जपल्या पाहिजे. जपल्या पाहिजे म्हणण्यापेक्षा ट्रेनमधून जे जातात त्यांच्यासाठी थोडंसं हे आता साफ केलेलं व्यवस्थित व्ह्यू मिळेल त्यांना. नक्कीच कोण ट्रेनमधून जे प्रवास करत असतील आणि आपला हा व्हिडिओ पाहत असतील तर या दोघांचे आभार मानायला विसरू नका, कारण थोडंसं साफसफाई या दोघांनी केलेली आहे. आणि आता आपण पुढे जाऊया धबधब्याच्या दिशेने, म्हणजे धबधब्याच्या समोरच आहोत पण थोडंसं जवळ जाऊया. तर धबधब्याजवळ आपण आहोत आणि या ज्या उंचावरून ज्या जलधारा कोसळत आहेत त्या फ्लोचा एवढा वारा आहे ना, हे बघा पूर्ण झाडं इथे हलत आहेत. हे बघा, हे गवत वगैरे बघा, ही झाडं बघा, इथे वारा सुटलेला नाहीये. तर ह्या जलधारा कोसळतात किंवा धबधबा जो कोसळतोय तर त्याने हा वारा पूर्ण इथे निर्माण झाला. बघा पूर्णपणे हा एवढा आहे ना, एवढा परिसर पूर्ण झाडं हलत आहेत बघा. या धबधब्यापासून जे तुषार उडत आहेत तर त्यानेच भिजलेलो आहोत, पूर्णपणे भिजलोय. आंघोळ वगैरे केली नाही, कारण या धबधब्याच्या खाली जाणं खूप धोकादायक आहे. कारण वरून जो धबधबा कोसळतोय तो उंचावरून कोसळतोय आणि तेवढाच त्या पाण्याला वेग आहे, त्यामुळे खाली जाणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही इथेच राहा आणि या धबधब्याचा मनमुरादपणे आनंद घ्या, जसा आम्ही घेतोय. जबरदस्त भारी, म्हणजे वारा पण लागतोय आणि एकदम फिलिंग भारी आहे. आपल्या समोर सुंदर धबधबा आहे, अगदी उंचावरून पाणी कोसळत आहे. एक सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. पण दुर्दैवाची बाब ही म्हणावी लागेल की अगदी धबधब्याच्या समोर हा असा कचरा केलेला आपल्याला बघायला मिळतो. प्लॅस्टिकचे रॅपर्स असतील, बॉटल्स असतील, ग्लास आहेत आणि या बाजूला देखील आहेत. कारण हे अत्यंत दुर्दैव आहे. तुम्ही खायला सोबत आणताय ठीक आहे, पण जो कचरा आहे जो इथे पडला आहे तो आपल्या सोबत नाही आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावा. कारण हा निसर्ग आपला आहे आणि त्याला स्वच्छ ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. खाद्यपदार्थ आणाल तर त्याचा जो कचरा आहे, ते रॅपर्स असतील का आणखीन तत्सम ग्लास वगैरे असतील तर तुमच्यासोबत नाही आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावा. अशी निसर्गाची कुणीही वाट लावू नका. तर धबधब्याजवळ एक मजा मस्ती झाल्यानंतर आम्ही थोडंसं विसावलो इथे आणि एक एक चेहरे असे खुललेले दिसत नाही आहेत. आहे आता खुलले. कसं वाटलं? शब्द सुचत नाही आहेत का तुम्हाला? नेहमीप्रमाणे भाई लोक काय आपलं काय नेहमीच आहे. आपण काय आधी वाटवलं 1-2 फेऱ्या आपल्या इकडे असतातच. 1-2 फेऱ्या. आणि पप्पा तुझ्या किती असतात फेऱ्या? इकडे येतो, वर्षातून एकदा तरी आलंच पाहिजे. अवश्य याच, तुम्हालाही आम्ही आवर्जून सांगू, अवश्य या. कोकण आपलंच आहे, फक्त कचरा करू नका. या निसर्गाचा आनंद घ्या आणि कचरा करू नका. कचरा करू नका, विशेष करून. तू काय सांगशील? आपल्याला काय सांगायचं नाही, ते सांगायचं. चला तर आता आपण या जागेचा निरोप घेऊया. गर्दी देखील वाढलेली आहे. तर मंडळी, आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत. खूप छान वाटलं. साधारण हा प्रवास आपला एक साधारण पाऊण तासाचा होता. मध्ये आपण थोडासा गॅप घेतला होता नाश्त्यासाठी. ढोळे वडापाव स्पेशली जाखादेवी. तर तिथून मग आलो, नाश्ता वगैरे केला आणि या सुंदर अशा धबधब्याला, रानपाट उक्षी रानपाट धबधब्याला आपण भेट दिली.
तर ह्या धबधब्याबद्दल सांगायचं झालं तर उंचावरून ज्या जलधारा कोसळत आहेत त्या पाहताना मंत्रमुग्ध व्हायला होतं. म्हणजे तिथून आपला पाय काढवतच नाही, एकदम रम्य निसर्ग आणि निसर्गाच्या मधून हा वाहणारा, हा ओसांडून उंचावरून पडणारा रानपाट धबधबा, उक्षी धबधबा म्हणजे उक्षी रानपाट. साधारण हा धबधबा उक्षी आणि रानपाट या दोन्ही गावांच्या सीमेवर असावा, त्यासाठी याला उक्षी रानपाट धबधबा असं देखील म्हणतात. पण एक सांगायची गोष्ट म्हणजे बाजूलाच रेल्वेचा ट्रॅक आहे, तर तुम्ही तिथे गेलात तर विशेष करून काळजी घ्या, कारण ट्रेनचं येणं जाणं तिथे साधारण एक अर्ध्या तासाच्या फरकावर असतंच, कधी कधी 20 मिनिटाच्या फरकावर देखील असतं. त्यामुळे जरा आपल्यासोबत जे येतात त्यांची काळजी घ्या. तुम्हाला जो रानपाटमधून जो मार्ग दाखवला तर तो मला सोयीस्कर वाटला. फक्त थोडं आजूबाजूला जंगल आहे, फक्त येताना जरा सावकाश या, कारण स्लिपरी एरिया इथे तयार झाला आहे, त्यामुळे जरा येताना जरा जपून जा. आणि हा जंगल वाढलं आहे. तर साधारण आपल्या गणपतीपुळेपासून साधारण 30 किलोमीटर अंतरावर हे रानपाट गाव आहे आणि रत्नागिरीपासून साधारण एक 35 किलोमीटर अंतरावर असेल. म्हणजे करबोडे मार्गे तुम्ही येऊ शकता इथे. तर असा होता एक सुंदर प्रवास आणि सुंदर प्रवासानंतर झालेलं एक सुंदर धबधब्याचं दर्शन. तर 2026मध्ये हा व्हिडिओ बनवतो आहे आणि 2024ला आपण आलो होतो, पप्पे आणि मी आलो होतो. पण आता आपल्यासोबत आणखीन 2 मित्र वाढलेले आहेत. तर गिरीश सर असतील, पतू असेल, पप्पे असेल, जो कॅमेरा मागे आहे. तर हा आता तिथे गेल्यानंतर थोडंसं झाडी वाढली होती. पतू आणि पप्प्याने लगेच कोयती हातात घेतली. त्यांचा माणूस होता कर्मचारी, तर त्यांच्याकडे कोयती होती. लगेच त्यांनी झाडी झुडपं साफ केली, जेणेकरून ट्रेनमधून जे प्रवासी असतात त्यांना एक सुंदर दृश्य नीटपणे दिसावं यासाठी अशी मंडळी कार्यरत असतात. आणि ह्या दोघांबद्दल सांगायचं झालं तर खरंच एक हुतकरू मंडळी आपण म्हणू शकतो. त्यांनी लगेचच कार्य हाती घेतलं आणि थोडीशी झाडी झुडपं साफ केली. तर आणखीन एक सांगू इच्छितो, जे इथे धबधबा पाहायला येतात तर त्यांनी खायला जे सोबत काय आणलं असेल तर नक्कीच तिथे मनमुरादपणे आनंद घ्या. फक्त जाताना जो कचरा असेल तो आपल्यासोबत घेऊन जा, कारण काही मंडळींनी अगदी बेजबाबदारपणे तिथे कचरा टाकलेला आहे. तर तेवढी मात्र काळजी घ्या. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, तिथे या, निसर्गाचा मनमुरादपणे आनंद घ्या, उक्षी रानपाट धबधब्याचा आनंद घ्या, पण इथे आपल्याकडून कोणता कचरा होणार नाही याची मात्र दक्षता घ्या. कारण आपण जे निसर्गाला देतो त्याची परतफेड दुप्पटीने हा निसर्ग आपल्याला करत असतो, मग ते आपल्याला सहन होत नाही. त्यामुळे तुम्ही इथे या, निसर्गाचा मनमुरादपणे आनंद लुटा, सुरक्षित या, सुरक्षित जा. तर मी जेवढं इथपर्यंत कसं पोचायचं याचे डिटेल्स तुम्हाला दिलेली आहेतच व्हिडिओच्या सुरुवातीला. तर नक्की इथे या आणि एक सुंदर अनुभव घेऊन परत जा, कारण ह्या उंचावरून कोसळणाऱ्या जलधारा पाहताना खरंच एक वेगळ्या दुनियेत आपण जातो. आणि ते म्हणजे कसं मनावर आलेला ताणतणाव हे निसर्गाशी समरूप होताना आपल्याला कुठेसा नाहीसा होतो आणि तेवढ्यापुरता का होईना आपण रिफ्रेश होऊन पुन्हा एक गोड आठवणी घेऊन इथून नक्कीच जातो. तर तुम्ही या आणि हा एक गोड अनुभव घ्या. तर आता व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घेतो. भेटू एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन, तोपर्यंत काळजी घ्या. तर मगाशी आपण गेलो होतो तर आपल्या 2च गाड्या होत्या, 2 व्हीलर होत्या. आता ह्या गाड्यांची गर्दी बघा किती आहे. पतू, खूप गर्दी आहे इथे. 4 व्हीलर देखील आलेली आहे. तर साधारण इथे अशी थोडीशी पार्किंगची जागा आहे.